नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची भीती समाजात जास्त प्रमाणात दिसून येते आणि त्यावर चर्चा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आजचा आपला विषय आहे स्तन कर्करोग, कारणे आणि उपचार. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केले. स्वागत करूया डॉक्टर मृणालिनी बोरकर यांचं. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर मृणालिनी बोरकर या इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे शल्य म्हणजे सर्जरी डिपार्टमेंटला सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तन कर्करोग जनजागृती आणि उपचार अभियानाच्या IGGMCच्या त्या नोडल ऑफिसर आहेत आणि सोबतच असोसिएशन ऑफ सर्जन्स नागपूरच्या माजी सचिव होत्या. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅम, आपला आजचा जो विषय आहे स्तन कर्करोग, याबद्दल बोलणं का बरं इतकं महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे? स्तनांचा कर्करोग हा संपूर्ण जगभरात महिलांमधील सर्वात प्रामुख्याने आढळून येणारा असा कर्करोग आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे ज्याला आपण कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स म्हणतो, तो भारतामध्ये सगळ्यात कॉमन होता. तसंच ग्रामीण भागामध्ये हा सगळ्यात प्रामुख्याने आढळून येणारा कॅन्सर होता. पण शहरी भागामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक होते. पण आता जे इतक्यातच जो अभ्यास पुढे आला आहे त्याच्या अनुषंगाने भारतामध्ये सुद्धा आता स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर झालेला आहे. तसेच स्त्रियांमध्ये कॅन्सरमुळे ज्या काही मृत्यू होतात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे स्तन कर्करोगाचं आहे. त्यामुळे या बाबतीत बोलणं हे अतिशय आवश्यक आहे आणि ही काळाची गरज आहे. बरं, आणि याची भीती पण मला वाटते समाजात जास्त प्रमाणात लोकांना आहे. हो, हे अगदी बरोबर आहे. कारण की स्तन किंवा ब्रेस्ट हा एक स्त्रीच्या शरीराचा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्याचं मुख्य काम समजा नवजात शिशुला दूध देणे हे एक आहेच, पण ह्याचबरोबर स्तन हा शरीराच्या स्त्रीच्या बॉडी इमेजसाठी, तिच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी, तिच्या स्त्रीत्वाशी हा अतिशय जवळपणे साधला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या स्तनामध्ये काहीही झालेला प्रॉब्लेम हा अतिशय तणावाचं कारण राहू शकतो त्या स्त्रीच्या आयुष्यासाठी. त्यामुळे ह्या बाबतीत जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. बरं, तर मॅम कर्करोग म्हणजे काय, याबद्दल काय सांगता येईल? कर्करोग हा पेशींपासून होणारा आजार आहे. आपल्याला माहितीच आहे की आपलं शरीर हे असंख्य पेशींपासून बनलेलं आहे आणि ही प्रत्येक पेशी वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्य आपल्या शरीरात करत असते. त्या पेशींची वाढ, त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याचं आवश्यक ते कार्य झालं की त्याच्यानंतर ते नष्ट होणं, या सगळा एक असं कायम व्यवस्थित चक्रामध्ये हे सगळं बांधलं गेलेलं असतं आणि अतिशय सुनियंत्रितरित्या हे चालू असतं. परंतु कधी काही कारणामुळे काही सेल्स ज्या असतात हा जो कंट्रोल आहे याच्या बाहेर जातात. निरनिराळे हॉर्मोन्स, संप्रेरक याच्या कंट्रोलमध्ये हे पूर्ण सेल सायकल ज्याला आम्ही म्हणतो ही चालू असते. पण ही जर का बिघडली तर एखादी जी सेल असते ती एखादी पेशी ही त्या कंट्रोलला झुगारून देते आणि ती स्वतः आपलीच वाढत जाते. अनियंत्रितपणे, अनिर्बंधपणे वाढतच जाते आणि त्याचं जे स्वतःचं काम आहे ते सोडून तिचं काम फक्त ते वाढत जाणं असं असतं. आणि ह्यासाठी ती ज्या शरीरात वाढते आहे तिथून स्वतःसाठी रक्तपुरवठा करून घेते, स्वतःसाठी न्यूट्रिशन घेते. तर ही एक परजीवीसारखी काम करते त्या शरीरासाठी. यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. कॅन्सर या शब्दाचाही अर्थ असा आहे की त्याचे कॅन्सरसारखे म्हणजे असे पसरलेले त्याचे हातपाय असतात. म्हणजे ते कॅन्सर रोग हा ज्या अवयवात झाला आहे तिथे तर तो त्या अवयवाला नुकसान करतोच, पण तो इतर भागातसुद्धा पसरतो आणि हे मुळात आपल्याला कॅन्सरबद्दल समजून घेणं आवश्यक आहे. मॅम, आपण सांगितलं की कर्करोग, कॅन्सर त्या अवयवात होतो आणि पसरतो. तर या कर्करोगाचे काही प्रकार किंवा अवयवानुसार, भागानुसार पण काही वर्गीकरण आहेत का? अगदी आहे. वेगवेगळ्या भागात कर्करोग हा शरीराच्या
बऱ्याच भागांमध्ये होऊ शकतो. म्हणजे अगदी त्वचेपासून तर आतड्यांपर्यंत, ते हाडापासून ते मेंदूपर्यंत कुठल्याही भागात कर्करोग होऊ शकतो. आणि याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे ज्या ग्रंथी किंवा आतला जो स्किन आहे याच्यापासून होणारा कर्करोगाचा पसरण्याची पद्धत हे वेगळं असू शकतं. जो मांसपेशींपासून किंवा बोन्सपासून बनतो, ह्या कर्करोगाचे प्रेझेंटेशन म्हणा किंवा त्याची पसरण्याची पद्धत ही थोडी वेगळी असते. तर असं बरंच वर्गीकरण त्याच्यात करू शकतो. शास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल कार्सिनोमा आणि सार्कोमा अशा 2 तऱ्हेच्या आपण कॅन्सर्सला डिवाइड करू शकतो. तर मॅम हे कर्करोग होण्यामागचं नेमकं कारण काय सांगता येईल? असं एक विशिष्ट कारण देणं थोडंसं कठीण आहे. याच्यासाठी बरीच कारणं दिली जातात. काही गोष्टी अशा आहेत की ज्याला आपण अनुवांशिक किंवा जेनेटिक चेंज म्हणतो. तर काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये हे जेनेटिक कारण हे सिद्ध झालेलं आहे की जेनेटिक प्रॉब्लेम झाल्यामुळे, काही म्युटेशन्स झाल्यामुळे कॅन्सर होतो. कारण की जे कॅन्सर सप्रेसर जीन्स आहेत त्या जर नसल्या शरीरामध्ये तर हा कॅन्सर होऊ शकतो. तसेच कुठल्या शरीराच्या विशिष्ट भागाला सतत काही ना काही स्टिम्युलस मिळत राहिलं तर सुद्धा हा कॅन्सर होऊ शकतो. याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपण मुखरोग, जो मुखकर्करोग म्हणतो, ओरल कॅन्सर्स, जो टोबॅको किंवा तंबाखूच्या सेवनामुळे होतो. तर त्यामुळे जो कॅन्सर होतो, सतत तोंडात तो गुटखा म्हणा किंवा सुपारी धरून ठेवल्यामुळे तो भाग सतत चिघळला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. काही व्हायरल इन्फेक्शनसुद्धा याच्यामागे आहेत, म्हणजे सिद्ध झालेले आहेत. पण असं एकच कारण देणं थोडंसं कठीण आहे. जनरली ह्याचा मल्टीफॅक्टोरियल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वेगवेगळे कारणांच्या एकत्रीकरणामुळे तो होतो असं म्हणता येईल. तर मॅम, आपला आजचा जो विषय आहे स्तन कर्करोग, याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे स्तन कर्करोग म्हणजे नेमकं काय असतं? स्तन कर्करोग समजून घेण्यासाठी आपण थोडंसं स्तन म्हणजे काय आहे ह्याच्याबद्दल जरा बोलून घेऊ. स्तन हा जो शरीराचा भाग आहे हा स्किनच्या जस्ट खाली असतो आणि त्याच्यामध्ये दूध बनवणाऱ्या ग्रंथी, ज्याला आपण ग्लँड्स म्हणतो, मिल्क ग्लँड्स, त्याच्यानंतर ते दूध वाहून नेणाऱ्या नळ्या ज्या निप्पलपर्यंत जातात, तसेच याच्याबरोबर त्याच्यामध्ये चरबी, रक्तवाहिन्या, लिम्फॅटिक वेसल्स आणि काही सपोर्टिव्ह टिश्यू असतो. हे सगळं मिळून ब्रेस्ट बनते. ब्रेस्ट जेव्हा एक मुलीचा जन्म होतो त्यावेळेला त्याचा आकार अतिशय छोटा असतो आणि नंतर जसं तिची मासिक पाळी सुरू होते त्यावेळेला मग हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे ब्रेस्टमध्ये हळूहळू निरनिराळे चेंजेस येऊन ब्रेस्टची वाढ होते. तर ह्या वाढीमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. काही हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समुळे सुद्धा ब्रेस्टचा कॅन्सर होऊ शकतो. तर ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे वेगवेगळी कारणे, मी मगाशी जसं म्हटलं की एकच कारण देता येणं नाही शक्य, पण हे मल्टीफॅक्टोरियल आहे असं आम्ही म्हणतो. याच्यातले काही जे कारणं आहेत हे आपण नॉन मॉडिफायेबल म्हणू शकतो आणि काही कारणं हे मॉडिफायेबल असे म्हणू शकतो. नॉन मॉडिफायेबल म्हणजे जे बदलता येत नाहीत. तर जसं बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे अतिशय अधिक आहे. माणसांमध्ये सुद्धा हा होऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. तर फिमेल असणं म्हणजे स्त्री असणं हाच एक पहिला आपण म्हणू शकतो की कारण आहे, म्हणजे किंवा रिस्क फॅक्टर आहे. बरं. दुसरं कारण आहे, एक दुसरा रिस्क फॅक्टर म्हणजे वय, जे आपण बदलू नाही शकत. जसं जसं वय वाढतं तसं तसं कॅन्सर होण्याचा धोका वाढत जातो. तर पाळीच्या संपली म्हणजे मेनोपॉजच्या नंतर हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक असतो. तसेच अजून काही कारणं आहेत की एका बाजूला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असला तर दुसऱ्या बाजूला होण्याचं शक्यता वाढते. त्याच्यानंतर काही ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवांशिक आहेत असे लक्षात आलेलं आहे की त्या काही विशिष्ट फॅमिलीजमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे बाईला, त्याच्यानंतर तिच्या मुलीला, नातीला, अशा सगळ्यांना हा कॅन्सर होऊ शकतो. तर हे एक कारण आहे अनुवांशिक, जे आपण बदलू शकत नाही. त्याच्यानंतर काही अशी कारणं आहेत की जी बदलू शकतो असं आपण म्हणता येऊ शकतं, जसं की मूल न होणं. हे अर्थात काही स्त्रियांमध्ये नॉन मॉडिफायबलही राहू शकतं की ज्या स्त्रियांना मूल झालेलं नाही किंवा
ज्या स्त्रियांना पहिलं मूल हे बऱ्याच उशिरा वयात झालं, जसं की 30 किंवा त्याहून अधिक वयात झालं, किंवा स्तनपान केलं नाही, हेही कारणं ब्रेस्ट कॅन्सरच्या होण्याच्या मागे देण्यात आलेली आहेत. याचा अर्थ हा नाही की ज्यांना जास्त मुलं झाले त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकत नाही, होऊ शकतं. पण असं लक्षात आलं आहे की ज्यांना मूल झालं नाही काही कारणाने, त्यांना मध्ये हा प्रादुर्भाव जास्त आढळून आलेला आहे. त्याच्यानंतर अजून काही कारणं आपण म्हणू शकतो, जसं की ओबेसिटी हे पण एक कारण दिलेलं आहे, कारण की त्याच्यात हॉर्मोन्सचा इफेक्टचा परिणाम वेगळा राहू शकतो. अल्कोहॉल किंवा कॅफिनचे अति जास्त सेवन, त्याच्यानंतर काही म्हणजे फायटोइस्ट्रोजन्स म्हणतो आपण, जे इस्ट्रोजनसारखं काम करतात, पण ह्याच्याबद्दल अजून असं फारसा म्हणजे खूप जास्त कळलेलं नाही आहे की कुठल्या विशिष्ट वस्तू खाल्ल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो असे नाही. परंतु ओबेसिटी आणि अल्कोहॉल हे निश्चितपणे जोडल्या गेलेले आहेत. तसेच ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स जे वापरतात, गर्भनिरोधक गोळ्या, त्याचासुद्धा संबंध ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे होऊ शकतो. तसेच मेनोपॉजच्या वेळेला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. कधीकधी ज्यांचा मेनोपॉज खूप त्रासदायक असतो, त्यावेळीसुद्धा हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे असे लक्षात आले आहे. तर ही अशी काही कारणं आहेत, ज्याच्यातली काही कारणं ही मॉडिफायेबल आहेत, काही नॉन मॉडिफायेबल आहेत. तर मॅम, आपण जी कारणं सांगितलीत त्यानुसार किंवा स्तनरोग हा एखाद्या विशिष्ट वयोगटातच होतो असं काही निश्चित आहे का? जसं मी मगाशी सांगितलं की हा स्तनकर्करोग हा मेनोपॉजच्या नंतर, म्हणजे साधारण 45 ते 50च्या नंतर जास्त कॉमनली आढळून येतो. जे पाश्चात्य देश आहेत तिथे ह्याचं समजा वयचा इन्सिडन्स आपण म्हटलं की 50 ते 55च्या पुढे आहे. तर अभ्यासातून हे लक्षात आलं आहे की भारतामध्ये एक 10 वर्ष आधीच ह्याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. म्हणजे साधारण 45मध्येच आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर दिसायला लागतो भारतामध्ये. त्याचे काही वेगळे कारणं असू शकतात, त्याचे वेगळ्या सबटाईप्सही काही भारतामध्ये असू शकतात. तर त्याच्यामुळे हा, जरी आम्ही म्हणते आहे की हा मेनोपॉजच्या नंतर होतो, पण कुठलंच वय हे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकत नाही असे नाही, असं बांधील नाही, असं नाही. म्हणजे आम्ही अगदी, म्हणजे अर्थात पाळी सुरू होण्याच्या आधी ब्रेस्ट कॅन्सर होणं हे नाही पाहिलं गेलेलं, पण साधारण अगदी 20ल्या मुलींपासून सुद्धा आपण ब्रेस्ट कॅन्सर आम्हाला दिसतो. ते पेशंट्स असतात, अर्थात हे कमी असतात. हे पण मी तितक्याच ह्याच्याने सांगू शकते की एक 25 वर्षाच्या मुलीमध्ये स्तनामध्ये गाठ आली आणि एक 55-60 वर्षाच्या बाईमध्ये स्तनामध्ये गाठ आहे, तर त्या 55 वर्षाच्या बाईमध्ये जितका स्तन कर्करोग असण्याच्या शक्यता आहे तितकी ह्या 25 वर्षाच्या मुलीमध्येही डेफिनेटली कमी आहे, पण शून्य नाही आहे. त्यामुळे योग्य निदान होणं हे अतिशय आवश्यक आहे. तर मॅम, जसं स्तन कर्करोग झाला तर शरीरामध्ये काय बदल किंवा लक्षणं दिसून येतात? स्तन कर्करोगाचं अगदी महत्त्वाचं जे लक्षण आपण म्हणू ते आहे स्तनामध्ये गाठ येणं. आणि सुदैवाने म्हणा, स्तन हा एक वर असलेला ऑर्गन आहे, जसं आपण म्हणू किंवा मेंदू म्हणा किंवा पोट हे आत आहे, जे आपल्या हाताला लागू शकत नाही. परंतु स्तन हा असा शरीराचा भाग आहे जो हाताने आपण त्याला टच करून पाहू शकतो. तर स्तनात येणारी गाठ हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. त्याचबरोबर अजून काही लक्षणं असू शकतात, जसे की स्तनामध्ये काही निप्पलमध्ये चेंजेस होणं, जे सिमिट्री असते 2 निप्पलची ते निप्पल मागे ओढल्यासारखं होणं किंवा त्याची पोझिशन बदलणं, स्किन कडक होणं. म्हणजे मुख्यतः स्तनांमध्ये जे बदल होतात ते सगळ्यात जास्त कारणीभूत होऊ शकतात की हा कर्करोग आहे. तर ही लक्षणं जी आहेत याबद्दल आणखी आपण जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मृणालिनी बोरकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्तन कर्करोग, कारणे आणि उपचार या विषयावर.
मॅम, विश्रांतीपूर्वी आपण लक्षणांबद्दल सांगत होता, तर त्याबद्दल आणखी काही विस्तार करता येईल का? हो. जसं मी म्हटलं की स्तनमध्ये गाठ येणं ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे स्किनवरती, स्तनाच्या स्किनवर पण आपल्याला काही चेंजेस, जसं लाल होणे किंवा त्याच्यामध्ये अल्सर किंवा जखम होणे, अशा तऱ्हेचे सुद्धा लक्षणं दिसू शकतात. तसंच निपलमधून रक्तमिश्रित असा डिस्चार्ज येणं, हे सुद्धा एक स्तन कर्करोगाचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे स्तनाचा कर्करोग हा एका स्तनामध्ये सुरू झाल्यानंतर तो बगलेमध्ये, आम्ही काही लिम्फ नोड्स ज्याला म्हणतो, अशा गाठी असतात, तर तिथे हा पसरतो. त्याच्यामुळे बगलेमध्ये गाठ येणं हा सुद्धा एक स्तन कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ह्या व्यतिरिक्त स्तनाचा जो कर्करोग आहे हा तेवढ्या जागेतच सीमित राहील असे नसते. कुठल्याही इतर कर्करोगाप्रमाणे तो इतर ठिकाणी शरीरामध्ये पसरू शकतो. तर यामध्ये काही हाडं, जसं की पाठीचं मणक्याची हाडं, त्याच्यानंतर लंग्स, त्याच्यानंतर लिव्हर, ब्रेन, ह्या सगळ्या ठिकाणी हा आजार पसरू शकतो. तर त्याची इन्व्हॉल्वमेंट असलेले सिम्पटम्ससुद्धा पेशंट्स घेऊन येऊ शकतात, जसं की पाठीमध्ये, कमरेमध्ये दुखणे किंवा पायामध्ये झुंझुण्या येणे किंवा वीकनेस जाणवणे किंवा काही हाडांमध्ये दुखणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला. त्याचप्रमाणे कधीकधी जॉन्डिस, पोटावरती सूज येणे किंवा डोकं दुखणे, उलट्या. आणि अतिशय खूपच ॲडव्हान्स झालेला असला कॅन्सर तर बेशुद्धपणा किंवा झटके येणे, असं सुद्धा प्रेझेंटेशन राहू शकतं. म्हणजे इतर भागांमधले लक्षणं पण हे स्तन कर्करोगाशी संबंधित असू शकतात. अगदी असू शकतं. बरं. तर मॅम, आपण जे हे सांगितले लक्षणं, तर जसं स्त्री आणि पुरुष यांमध्ये ही वेगवेगळी असतात की सारखी राहतील? नाही, साधारण लक्षणं सारखी राहतील, कारण की गाठ असणं हे पुरुषांमध्ये सुद्धा तसंच दिसेल आहे. फक्त पुरुषांमध्ये असं असतं की स्तनाचा आकार अतिशय छोटा असतो, त्याच्यामुळे तो मागच्या मसल्सला किंवा बाकीच्या भागामध्ये चिपकणं किंवा तिकडे वाढणं हे जास्त कॉमनली दिसतं. आणि बाकी विस्तार किंवा त्याचा बाकी स्प्रेड हा दोघांमध्येही सारखाच आढळून येतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही लक्षणं अगदी सारखीच असतात, फक्त पुरुषांमध्ये हा जास्त कॉमन नाही आहे. बरं. मॅम, स्तनरोगाचे काही प्रकार किंवा स्टेजेस आहेत का? हो. प्रकार म्हटलं तर आपण त्याला 2-3 तऱ्हेने डिवाईड करू शकतो, पण एक प्रकार आपण त्याची जी सेल ऑफ ओरिजिन आहे त्याच्याप्रमाणे आपण ठरवू शकतो. हे थोडं शास्त्रीय होईल आहे, पण तरी मी सांगू इच्छिते की जसं मिल्क किंवा दूध निर्माण करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्यापासून होणारा कॅन्सर हा सगळ्यात कॉमनली मिळणारा कॅन्सर आहे. त्याच्याचप्रमाणे इतर जे घटक आहेत स्तनामध्ये त्यापासूनसुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही फायलॉइड्स ट्यूमर म्हणतो. त्याचे थोडे वेगळे प्रेझेंटेशन किंवा काय म्हणता येईल त्याला, पसरण्याच्या पद्धती वेगळ्या राहू शकतात, परंतु स्तनामध्ये गाठ येणं हे दोघांमध्येही कॉमन सिम्पटम आहे. आता आपण स्टेजेसबद्दल विचारलं, तर स्टेजेसही आपण अगदी डिव्हाइड केलेले आहेत. ब्रेस्ट कॅन्सर हा जनरली आपण 4 स्टेजेसमध्ये डिव्हाइड करतो. तर त्याला आपण जसा त्याचा गाठीचा आकार, त्याच्यानंतर बगलेमध्ये जे मी म्हटलं लिम्फ नोड्स, त्याची किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि कर्करोग शरीरात इतर ठिकाणी पसरला आहे का, या 3 गोष्टीवर आपण ब्रेस्ट कॅन्सरची स्टेज ही ठरवत असतो. तर त्याच्याप्रमाणे आपण त्याला स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 असं म्हणू शकतो ढोबळमानाने. तर ते किंवा एक आपण म्हणू शकतो की अर्ली ऑपरेबल, लार्ज ऑपरेबल आणि लोकली ॲडव्हान्स्ड आणि मेटास्टॅटिक. अर्ली ऑपरेबल आणि लार्ज ऑपरेबल नावाप्रमाणेच त्यांचं ऑपरेशन होऊ शकतं. ऑपरेशन करून आपण स्तनातून ती गाठ काढू शकतो. आणि त्याप्रमाणे लोकली ॲडव्हान्स्ड हा कॅन्सर जो आहे तो स्तनाच्या टिश्यूच्या बाहेर पसरलेला आहे, म्हणजे तो स्तनापेक्षा बाहेर येऊन आता स्किनला इन्व्हॉल्व केलं आहे त्यांनी, किंवा त्याच्या मागच्या मसलला इन्व्हॉल्व केलं आहे, किंवा गळ्यातल्या काही गाठी मध्ये तो पसरलेला आहे. अशी त्याची स्टेज ॲडव्हान्स झालेली आहे. आणि मेटास्टॅटिक म्हणजे जो स्टेज 4 कॅन्सर आहे, जो शरीरात इतर ठिकाणी पसरलेला आहे. सो
जे छोटे साधारणपणे छोट्या गाठी असतात ते आपण म्हणू शकतो की ते अर्ली कॅन्सरमध्ये येतात किंवा स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये असतात. आणि जसा जसा आकार वाढत जातो, वेळ वाढत जातो, निदान व्हायला उशीर होत जातो, त्याप्रमाणे पेशंटच्या कॅन्सरचं स्टेजही वाढत जाते. मॅम, स्तनांमध्ये कर्करोगाची सुरुवात होऊन त्याची लक्षणं दिसणं यामध्ये किमान किती कालावधी, किती वेळ जातो? असं अगदी स्पष्ट किंवा फार क्लिअरली सांगणं कठीण आहे, कारण वेगवेगळ्या त्या कॅन्सर पेशींची वाढण्याचा रेट हा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळाही असू शकतो. त्याच्यात वेगवेगळ्या टाईप्स आहेत, त्याच्या डिटेल्समध्ये आपण आता नाही जाऊ, पण त्याच्यावर पण साधारण 2 ते 3 महिन्यांमध्ये गाठ जर छोट्यापासून बऱ्यापैकी मोठी झाली असेल तर ती कर्करोग असण्याची शक्यता आहे. बरं. तर याच्यात आपण हे म्हणू शकतो की स्तनाचा कर्करोगामध्ये आपण 3 ते 4 महिन्यांपासून जर गाठ परसिस्टंटली आहेच आणि ती वाढत चालली आहे तर आपण त्याला तपासणी आणि निदान करणं अतिशय आवश्यक आहे. बरं मॅम, एखादी स्त्री समजा घरीच आहे, तुम्ही जी लक्षणं सांगितली, तर काय तिने असं जागरूक राहायला हवं? म्हणजे ती घरी स्वतःची तपासणी करू शकते का, किंवा काय लक्षणं दिसल्यावर तिने डॉक्टरकडे जायला हवं? अगदी याच्यासाठी आपण एक ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे आम्ही सगळ्यांना सांगत असतो. म्हणजे हे अवेअरनेस याचा फार जरुरी आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःलाच तपासणं आणि बघणं की आपल्यामध्ये काही स्तन कर्करोगाचे लक्षणं तर नाही आहे, हे अगदी म्हणजे बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली आपल्याला समजू शकतं. तर याच्यासाठी जसं पाळी झाल्यानंतर एक साधारण 7 ते 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी प्रत्येक स्त्रीनी पूर्ण स्वतःचा शरीराचा वरचा भाग निर्वस्त्र करून आरशासमोर उभं राहून बघायला पाहिजे. की पहिले बघायचं ज्याच्यामध्ये आपल्याला काही दोन्ही स्तनांच्या आकारामध्ये काही प्रॉब्लेम दिसतो आहे का, एक स्तन मोठं एक स्तन छोटं दिसतं आहे, किंवा निपलच्या लेव्हलमध्ये काही फरक दिसतो आहे, किंवा त्याच्या अपिअरन्समध्ये काही फरक दिसतो आहे का, तसेच काही लाली किंवा जसं मी म्हटलं असं काही दिसतं आहे का, निपलमधून काही डिस्चार्ज दिसतो आहे का, त्याच्यानंतर हात वरती करून बगलेमध्ये काही गाठ दिसते आहे का, हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःच्याच हाताने दोन्ही स्तनांना व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हात लावून तपासून पाहायला पाहिजे की कुठे काही हाताला गाठ किंवा काही वेगळा एरिया किंवा काही दुखरा एरिया वाटतो आहे का. हे पाळीच्या नंतर मी याच्यासाठी सांगते की पाळीच्या पूर्वी म्हणजे पाळी येण्याच्या एक 4 ते 5 किंवा 2-3 दिवस आधी बऱ्याच स्त्रियांना ब्रेस्टमध्ये थोडा हेवीनेस, जडपणा, कडकपणा, दुखणं हे बऱ्यापैकी कॉमनली आढळून येतं, जे कॅन्सरचं लक्षण नाही आहे. त्या हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे तसं होतं. म्हणून पाळीच्या आधी जर तुम्ही तपासलं तर कदाचित तुम्हाला वाटू शकतं काही कडकपणा आहे, पण पाळी गेल्यानंतरसुद्धा जर ही गाठ लागत असेल तर ती थोडीशी काळजीचं कारण आहे. तसंच तुम्ही तपासताना हा जो तळवा आहे हाताचा, ह्यालासुद्धा जर का ती गाठ हाताला लागते आहे म्हणजे ती इतकी कडक आहे तर ती कॅन्सरची असण्याची शक्यता जास्त असते. असं जर आपल्या काहीही लक्षात आलं तर आपण त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि सर्जन्सला निदान आणि उपचार करायला हवे. ही पाहिजे. चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मृणालिनी बोरकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्तन कर्करोग, कारणे आणि उपचार या विषयावर. मॅम, स्तन कर्करोग हा वेदनादायक किंवा पेनफुल असतो का? त्याचा त्रास कितपत होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? स्तनाचा कर्करोग हा सहसा सुरू होताना पेनफुल किंवा वेदनादायक नसतो. त्यामुळे काय होतं की पेशंट्स जनरली आमच्याकडे यायला उशीर करतात. एखादी गाठ किंवा जर का पेनफुल किंवा वेदनादायक असली तर त्याच्यात पेशंट लवकर ट्रीटमेंट घ्यायला येतो. पण स्तन कर्करोगामध्ये हा प्रॉब्लेम आहे की सुरुवातीला ही गाठ वेदनादायी नसते, ती नुसतीच पेनलेस गाठ असते. पण काही दिवस गेल्यानंतर जसं जसं ती आजूबाजूच्या टिश्यूजमध्ये ती वाढत जाते त्याच्यानंतर ती पेनफुल किंवा दुःखदायक अशी होऊ शकते. तर
जी गाठ सुरुवातीपासून पेनफुल आहे ती सहसा कॅन्सरची नसते. अर्थात त्याच्यातही काही तऱ्हेचे कॅन्सर्स आहेत जे सुरुवातीपासूनच एकदम पेननीच प्रेझेंट करतात. तर त्यामुळे असं अगदी जनरलाइज करणं शक्य नाही की ज्या गाठीत पेन आहे, दुखणं आहे, ती कॅन्सरची नाहीच. तपासणी केल्याशिवाय आपण हे म्हणणं योग्य नाही होणार. पण सहसा आपण हे सांगू शकतो की गाठीमध्ये जर दुखणं नसेल तर ती जास्त काळजीचं कारण आहे आणि त्याचा इलाज आणि निदान होणं हे गरजेचं आहे. तर मॅम, जसं निदान करायला कुठली विशिष्ट तपासणी किंवा चाचणी काय करायला हवं? जेव्हा पेशंट आमच्याकडे स्तनामध्ये गाठ आहे किंवा प्रॉब्लेम आहे असं कंप्लेंट्स घेऊन येतात तेव्हा एक ट्रिपल टेस्ट असं आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये एक्झामिनेशन बाय सर्जन किंवा डॉक्टर, क्लिनिकल एक्झामिनेशन, ज्याच्यात हिस्ट्री टेकिंग, एक्झामिनेशन हे सगळं आलं, ज्याच्यात पूर्ण दोन्ही स्तनांची तपासणी, ओव्हरऑल पेशंटची तपासणी हे सगळं केलं जातं. त्याच्यानंतर ट्रिपल टेस्टचा दुसरा भाग हा एक्सरे किंवा सोनोग्राफी हा आहे, ज्याच्यात मॅमोग्राफी करू शकतो आपण, सोनो मॅमोग्राफी किंवा एक्सरेनी केलेला मॅमोग्राम, ह्या 2 तऱ्हेच्या तपासण्या होऊ शकतात. आणि तिसरं जे आहे ते आहे सायटॉलॉजी किंवा बायोप्सी, ज्याच्यामध्ये आपण त्या गाठीचा काही सेल्स म्हणा किंवा एक तुकडा घेऊन त्याची तपासणी पॅथॉलॉजिस्ट करतात. तर ह्या तिन्ही गोष्टींचा जर बरोबर योग्य उपयोग केला गेला तर असं म्हटलं गेलेलं आहे की 99.9% वेळी आपण योग्य त्या निदानापर्यंत पोचू शकतो. त्यामुळे हे ट्रिपल टेस्ट हे आम्ही रेकमेंड करतो कुठल्याही पेशंटला ज्याला स्तनामध्ये काहीही गाठ आहे. बरं मॅम, जसं आपण सुरुवातीला स्टेजेस किंवा प्रकार सांगितले होते स्तन कर्करोगाचे 4 जसे सांगितले तुम्ही, तर कुठल्या स्टेजला गेल्यावर स्तन कर्करोगाचं निदान होऊ शकतं किंवा केलं पाहिजे? सहसा तर म्हणजे स्टेज 1 पासून आपण स्तन कर्करोगाचं निदान होऊ शकतं, कारण की तो हाताला त्यावेळी गाठ लागायला लागते. तर त्या स्टेजपासून तर अगदी लास्ट स्टेजपर्यंत कुठल्याही स्टेजमध्ये स्तन कर्करोगाचं निदान होऊ शकतं. पण असंही काही तपासण्या आहेत आपल्याकडे ज्याच्यात हाताला गाठ लागायच्या पूर्वीसुद्धा ह्या कर्करोगाचं निदान होऊ शकतं, जसं की जे स्क्रीनिंगद्वारे आपल्याला कळू शकतं. पाश्चात्य देशांमध्ये याचे खूप वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत की 50 नंतर किंवा 55 झाल्यानंतर दरवर्षी प्रत्येक महिलेचा मॅमोग्राफी होईल किंवा तपासणी होईल असं. आपल्या देशामध्ये असं करणं थोडंसं म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह पण नाही आहे आणि त्यामुळे आपण असा काही प्रोटोकॉल सांगत नाही. पण साधारण 50 नंतर तपासून घेणं हे जरुरी आहे. पण तपासणीमध्ये म्हणजे जेव्हा आपण हाताने तपासतो तेव्हा जोपर्यंत तो हाताला लागणे इतका मोठा होत नाही तोपर्यंत तो निदान होऊ शकत नाही. पण मॅमोग्राफीद्वारे याचं निदान आधीच्या स्टेजमध्ये सुद्धा होऊ शकतं, जेव्हा हाताला गाठ लागतच नाही आहे. तर जे पेशंट्स हायरिस्क आहेत, आता कोणते पेशंट्स हायरिस्क आहेत की ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, असे पेशंट्स, ज्यांच्यामध्ये जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहे असं लक्षात आलेलं आहे, असे पेशंट्स, किंवा एका स्तनामध्ये कर्करोग झालेला आहे अशा पेशंटनी आपल्या दुसऱ्या स्तनामध्ये वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी करून घेतली पाहिजे, ज्याच्याने हा कॅन्सर आपण लवकरच्या स्टेजमध्ये निदान होऊ शकतं आणि त्याचा मग आपण इलाज करू शकतो. बरं मॅम, स्तन कर्करोग याची चिकित्सा होऊ शकते का? अगदी चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट पार्ट आपण म्हणतो आहे, तर याची ट्रीटमेंट अगदीच होऊ शकते. आणि जे अर्ली स्टेजमध्ये जसं आपण स्टेज 1 स्टेज 2 म्हणतो आहे, ह्याच्यात तर आपण आता पुष्कळ चांगल्या उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे त्याचा इलाज अगदी होऊ शकतो. फक्त तो वेळात आणि योग्य हा झाला पाहिजे. याच्या इलाजाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला एकच तऱ्हेचा इलाज करून पुरेसं नाही आहे. याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती आवश्यक आहेत, ज्या तऱ्हेने आपण याचा इलाज करू शकतो. एक त्याच्यापैकी भाग आहे जो सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण ती जी गाठ आहे ती काढून टाकतो. तर ह्याचा कधी ऑपरेशन म्हणजे हे स्तन
पूर्णच काढून टाकावे लागणे, ज्याला आम्ही मॅस्टेक्टॉमी म्हणतो, हे पुष्कळ जुन्या काळापासून चालत आलेला इलाज आहे. आजही तो बऱ्याच पेशंटला त्याची गरज असते. तर सर्जरीद्वारे आपण स्तन आणि बगलेचा काही भाग असतो जो आपण काढून टाकतो. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की स्तनाचा कर्करोग हा इतर ठिकाणी पसरलेलाही असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची जी सिस्टमिक स्प्रेड आहे त्याच्यासाठी काही इतर तऱ्हेनेसुद्धा त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. जसं की आपण किमोथेरपी देऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला किमोथेरपीमध्ये औषधांद्वारे शरीरात इतर ठिकाणी पसरलेल्या आजाराचा ट्रीटमेंट होऊ शकते. तसंच रेडिओथेरपी हा पण एक भाग आहे, ज्याच्यात आपण स्तनाचा जो ऑपरेशन केल्यानंतर त्या भागाला आपण लाईट देतो, ज्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो. हा एक उपचार पद्धती आहे. तसेच काही हॉर्मोनल मॅनिप्युलेशन्स, काही हॉर्मोनल औषधं आहेत जे आपण काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आहेत जे हॉर्मोन रिसेप्टर सेन्सिटिव्ह आहेत, अशा कॅन्सर्समध्ये आपण हॉर्मोन्स देऊ शकतो. त्याच्यानंतर आता इम्युनोथेरपी नावाचे पण, म्हणजे ह्या अंतर्गतसुद्धा काही औषधं अवेलेबल आहेत जे विशिष्ट त्या कॅन्सरच्या सेलला जाऊन अटॅक करतात. तर असे आपल्याकडे आता खूप विविध तऱ्हेच्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत, ज्याचा वापर करून आपण अगदी चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि आम्ही पुष्कळ पेशंट्स पाहतो जे म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष अगदी व्यवस्थित त्यांचं आयुष्यमान आहे. तर कॅन्सर झाला म्हणजे आता काहीच इलाज होऊ शकत नाही असं म्हणणं थोडंसं चूक आहे. उलटं आपण जितकं लवकर त्याला डिटेक्ट करून प्रॉपर आणि योग्य तो उपचार करू तर आपण अगदी त्याचं एक चांगलं आयुष्य अगदी जगू शकतो. मॅम, आपण जसं चिकित्सा पद्धतीमध्ये किमोथेरपी किंवा किमोचा उल्लेख केला, तर किमोथेरपी ही कॅन्सरचे जे 4 स्टेजेस तुम्ही सांगितले कर्करोगाचे, तर त्याच्यापैकी पहिल्या स्टेजला याचा उपयोग केला जाऊ शकतो का किंवा गरज पडते का? पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे असं आहे की अजून तरी आपल्या म्हणजे आम्ही जे पेशंट्स आज बघतो आहे त्याच्यात फार कमी पेशंट्स असे असतात की जे इतक्या छोट्या गाठीसहित येतात की ज्यांना किमोथेरपी पण द्यावी लागणार नाही. सहसा असं होतं की किमोथेरपी ही द्यावी लागते, परंतु काही पर्टिक्युलर वय आहे की समजा पेशंट्स खूप ज्यांचं वय जास्त आहे, 70-80पेक्षा जास्त आहे, अशा पेशंट्सला ज्यांना किमोथेरपीचे साईड इफेक्ट्सच सहन होणार नाहीत, त्या पेशंट्समध्ये आपण किमोथेरपी देत नाही. पण स्टेज 1मध्ये सुद्धा किमोथेरपी घ्यावी लागू शकते. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मृणालिनी बोरकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्तन कर्करोग, कारणे आणि उपचार या विषयावर. मॅम, आपण ज्या चिकित्सा पद्धती सांगितल्या, किमोथेरपी, सर्जरी, रेडिओथेरपी, तर कुठल्या लक्षणांनुसार किंवा कुठल्या स्टेज अनुसार कुठली थेरपी केव्हा करायला पाहिजे याच्याबद्दल जसं सर्जन, त्याच्यानंतर मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट जे कॅन्सरचे तज्ज्ञ आहेत आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट यांचं जनरली कंबाईंड डिसिजन आम्हाला घ्यायचं असतं. की सहसा मी असं सांगू शकेन की जे पहिल्या किंवा लवकरच्या स्टेजमध्ये निदान झालेले कॅन्सर आहेत त्यांना पहिले आपण सहसा सर्जरी करतो, त्याच्यानंतर त्यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि मग त्याच्यानंतर काही तपासण्यांचे त्या गाठीला हिस्टोपॅथॉलॉजी आणि हे सगळे रिपोर्ट्सच्या नंतर वेगवेगळे औषधं देता येतात. परंतु जी स्टेज आपण म्हटलं होतं ज्याला लोकली ॲडव्हान्स्ड म्हटलं होतं किंवा जी पसरलेला कॅन्सर आहे, अशा स्टेजमध्ये आपण पहिले किमोथेरपी देतो, त्याच्यानंतर ती गाठ आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव थोडा कमी करायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण सर्जरी करतो. तसंच जो मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर आहे, म्हणजे कॅन्सर हा शरीराच्या इतर भागात पसरलेला आहे, अशा कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटचं जे आमचं एम म्हणू शकतो आपण ते आहे की क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची इम्प्रूव्ह करणं. त्याच्यात आपण खूप म्हणजे खूप अग्रेसिव्ह सर्जरी किंवा किमोथेरपी हे सहसा अव्हॉइड करतो.
पेशंटला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्याच्या संदर्भात ट्रीटमेंट आम्ही देतो, ज्याच्यात सहसा काही औषधं किंवा फारच गाठ मोठी झालेली असली, फुटलेली असली, त्याच्यातून पस आणि रक्त निघतं आहे, त्याचा जर त्रास असेल पेशंटला, तर अशा वेळी आपण ऑपरेशनचा आधार घेतो. अन्यथा अशा पेशंट्सला आपण औषधं आणि सिस्टमिक थेरपी हेच देतो. तर हे डिसिजन हे कंबाईंड डिसिजन असतं. तिन्ही लोकांशी बोलून आम्ही ठरवतो की कुठल्या स्टेजला कुठल्या व्यक्तीला काय ट्रीटमेंट द्यावी. बरं, म्हणजे व्यक्ती अनुसार आणि कुठल्या स्टेजला त्याचा कर्करोग आहे त्यानुसार हे ठरवलं जातं की कुठली थेरपी आपल्याला देता येईल. तर मॅम, जसं चिकित्सा करताना ब्रेस्ट कन्झर्वेशन ही टर्मिनॉलॉजी किंवा हे शब्द फार ऐकायला मिळतात, तर याबद्दल काय सांगता येईल? हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की जसं मी म्हटलं की मॅस्टेक्टॉमी म्हणजे स्तन काढून टाकणे, ही एक आम्ही ज्याला गोल्ड स्टँडर्ड असं म्हणतो, ही ट्रीटमेंट गेल्या कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. तर परंतु आता हळूहळू जे वेगवेगळे रिसर्च आणि अभ्यास करण्यात आला त्याच्यावरून असं लक्षात आलं की प्रत्येक कॅन्सरमध्ये पूर्ण स्तन काढूनच टाकलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. याच्यात आपण ब्रेस्टला त्याचा आकार अगदी नॉर्मल तर नाही म्हणता येईल, पण नियर नॉर्मल ठेवून सुद्धा कॅन्सरचा पूर्ण उपचार करू शकतो. तर पण अर्थात हे अर्ली स्टेजमध्येच पॉसिबल असतं. तर त्या केसेसमध्ये आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन म्हणजे ज्यामध्ये फक्त गाठ काढली आणि उरलेलं स्तन हे राहू दिलं, असा इलाज आपण अगदी करू शकतो. पण ह्या केसमध्ये पेशंट्सला रेडिओथेरपी घेणं हे अनिवार्य असतं. त्याच्यामुळे ऑपरेशननंतर जी ब्रेस्ट आहे त्याला आपण रेडिओथेरपी देतो आणि त्यांना आपल्याला फॉलोअप म्हणा किंवा काही विशिष्ट दिवसांनी तपासणी करत राहावी लागते की परत तिथे कॅन्सरचा प्रादुर्भाव तर होत नाही आहे. हे एक झालं ब्रेस्ट कन्झर्वेशन. अजून दुसरं एक ऑप्शन ज्याच्याबद्दल आपण बोलू शकतो आता इथे, की जरी आपण स्तन काढून टाकलं, मॅस्टेक्टॉमी केली, तरीसुद्धा आता आपल्याकडे काही प्लास्टिक सर्जरी प्रोसिजर्स आहेत ज्याच्यामुळे आपण नवीन स्तन म्हणजे त्याचं काम तर ते करणार नाही, पण ज्याला आपण इम्प्लांट्स म्हणतो किंवा शरीरातलाच काही भाग आपण तिकडे वळवून त्याला आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह प्रोसिजर्स असं म्हणतो. तर अशा टाईपचे ऑपरेशन्स होऊ शकतात ज्याच्यानी पेशंटला पूर्ण ब्रेस्ट काढून टाकली आहे असं फिलिंग न येता एक सेल्फ बॉडी इमेज आणि याच्या दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकतो. मॅम, ज्या स्त्रीने ब्रेस्ट कन्झर्वेशन असं करून एक सर्जरी केलेली आहे, तर त्या स्त्रीने सर्जरीनंतर काय काळजी घ्यायला हवी? जिनी ब्रेस्ट कन्झर्वेशन केलेलं आहे आणि जिनी मॅस्टेक्टॉमीसुद्धा केलेली आहे, अशा सगळ्याच स्त्रियांना ऑपरेशनच्या नंतर किंवा इनफॅक्ट त्यांची पूर्ण इलाज संपल्यानंतरसुद्धा वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेल्या निर्देशानुसार तपासणी करणं आवश्यक असतं, ज्याच्यात आम्ही हे बघतो की जिथे ज्या बाजूला तो कॅन्सर होता तिथे परत तर झालेला नाही आहे, अपोजिट ब्रेस्टमध्ये तर नाही आहे आणि इतर ठिकाणी कुठे पसरलेला नाही आहे ना. याच्यासाठी काही तपासणी असतात ज्या आम्ही वेळोवेळी ठराविक कालावधीनंतर आम्ही त्या रिपीट करतो, कारण त्यावेळी मग लक्षात येऊ शकतं की काही कॅन्सर जर पसरलेला असेल तर त्याचा आपण तसा इलाज करू शकतो. त्यामुळे फक्त कन्झर्वेशनच केलेल्या नाही, तर ज्यांची मॅस्टेक्टॉमी झाली आहे किंवा ज्यांची ट्रीटमेंट झालेली आहे त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितलेल्या वेळी बरोबर येऊन तपासणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे. बरं मॅम, स्तन कर्करोग जो आहे तो औषधोपचाराने किंवा चिकित्सेने पूर्णपणे बरा होतो का, की फक्त सप्रेस होऊन किंवा कमी होऊन पुन्हा पण होऊ शकतो? तो पूर्णपणे बरा होऊ शकतो असं 100% सांगता येणं कठीण आहे, कारण की एक आम्ही जे म्हणतो की कुठे ना कुठे त्याची सेल शरीरामध्ये राहू शकते. परंतु आपण आता जी उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या अनुषंगाने आपण पुष्कळ चांगला उपचार करू शकतो आणि पण त्याच्यासाठी या वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब करणं जरुरी आहे. म्हणजे फक्त सर्जरी किंवा फक्त गोळ्या घेतल्या असं नाही, तर ह्या दोन्ही प्रकारचे इलाज करणं जरुरी आहे. बरेचदा काय होतं, पेशंट्सला किमोथेरपीची भीती वाटते कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात.
केस जातात, उलट्या होतात, आहे ते खरंच त्रासदायक असतं ते, परंतु ते टेम्पररी असतं. केस गेलेले पुन्हा येतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कारणांमुळे घाबरून ते इलाज न करण्याने ती ट्रीटमेंट अपूर्ण राहते. तसंच रेडिओथेरपीबद्दलसुद्धा लोकांना खूप भीती असते कधी कधी, की हा फार ह्याच्याने काहीतरी खूप मेजर प्रॉब्लेम्स होतील. पण असं नाही आहे. त्याच्यातसुद्धा आता वेगवेगळे प्रकार येत चालले आहेत. त्याची वेळ हळूहळू कमी होत चालली आहे. किती वेळा रेडिओथेरपी घ्यायची, तर असे नवीन नवीन ॲडव्हान्सेस होत आहेत. तर हे मी सांगू शकते की पूर्ण आणि योग्य इलाज जर आपण पद्धतीचा अवलंब केला तर आपण निश्चितपणे एक आनंदी आयुष्य जगू शकतो. हे तर मी नाही म्हणू शकणार की 100% होणारच नाही याच्या पुढे कोणालाच, कारण ते तर म्हणजे कोणालाही होऊ शकतो असाच आहे हा आजार. पण काळजी घेतली तर आपण टाळू शकतो. अगदी त्याला म्हणजे प्रॉपर आपण त्याच्याबद्दल जागरूक राहून व्यवस्थित आयुष्य जगू शकतो. बरं मॅम, सुरुवातीला आपण उल्लेख केला की स्तन हा अगदी आवश्यक भाग आहे स्त्रीच्या जीवनाचा आणि शरीराचा. म्हणजे स्तनपान करायला आणि तिला एक आत्मविश्वास असतो. तर स्तन कर्करोग हा म्हणजे अगदी चिंतेची बाब आहे. तर स्तन कर्करोगामुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो स्त्रीच्या? अगदी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की स्तन काढून टाकणं हे त्या स्त्रीसाठी अतिशय म्हणजे हे डिसिजन घेणं फार सोपं नसतं. आणि जरी आपण म्हटलं की आता मी जसं मगाशी म्हटलं की आपल्या देशामध्ये तर हा जरा यंग एजमध्ये सुद्धा होतो, त्याच्यामुळे त्या वयात तर अजून स्तनाचं महत्त्व असतं. आणि इव्हन वय झालेल्या स्त्रीमध्ये सुद्धा स्तन काढून टाकणं हे कधीच फार आनंदाची गोष्ट नसते. त्यामुळे त्यांना अतिशय जास्त सायकोलॉजिकल सपोर्ट, त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना सपोर्ट मिळणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि पण म्हणजे महिला त्याच्यातून खरंच मी सांगू शकेन की अगदी म्हणजे खूप चांगल्या तऱ्हेने बाहेर पडतात. आणि म्हणजे स्वतः त्यांनी स्वतःची काळजी घेतली आणि कुटुंबाने थोडी जबाबदारी त्यांच्या प्रती ठेवली तर नक्कीच मानसिक त्रास न होता त्यातून बाहेर निघू शकते. अगदी, कारण ही प्रोसेस जी आहे ही थोडी दुःखदायक, वेदनादायक असते, पण ती अपरिहार्य आहे. बरं, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर मृणालिनी बोरकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्तन कर्करोग, कारणे आणि उपचार या विषयावर. मॅम, स्तनांचा कर्करोग हा विषय फार गंभीर होत चालला आहे. म्हणजे समाजात याचं प्रमाण फार वाढत आहे. तर याच्या मागचं काय कारण असू शकतं? मी जसं मगाशीच म्हटलं की सर्विक्सचा कॅन्सरला मागे टाकून आता ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात कॉमनली होणारा कॅन्सर झालेला आहे. याचे काही कारणं लक्षात येण्यासारखे असे आहेत की एक तर पाश्चात्य थोडा जीवनशैलीचा अनुकरण केला जात आहे. काही आपल्या डायटरी हॅबिट्स किंवा अल्कोहोल इंटेक हे वाढताना दिसून येतं आहे. त्याचप्रमाणे मुली आता त्यांचं करिअर आणि ह्याच्या बाबतीत अधिक जागृत झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे आढळून येतं की लग्नाचं वय थोडंसं वाढलेलं आहे. लग्नाचं वय जसं पुढे गेलं तसं मूल होण्याचं वय पण पुढे गेलेलं आहे. मग त्याच्यात जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. मग त्याच्यानंतर मग ब्रेस्ट फिडिंगमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत. आपण हे तर नाही म्हणू शकत की म्हणजे करिअर न करता आपण अगदी लवकर मूल जन्माला घालावं म्हणजे स्तन कर्करोग होणारच नाही असं म्हणणं नाही आहे. परंतु हे कारणं असावेत असं नक्कीच वाटतं आहे की थोडंसं जीवनशैलीमधले बदल आणि काही जे अपरिहार्य बदल म्हणू शकतो आपण, त्याच्यामुळे हा कॅन्सरचा प्रमाण वाढताना नक्कीच दिसतं आहे. आणि आम्ही थोडे यंग पेशंट्स हे जास्त आम्हाला बघायला मिळतं आहे ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो आहे. म्हणजे आपली बदलती जीवनशैली याच्यामुळे पण हे होऊ शकतं. म्हणजे एक भाग त्याचा तो आहे असं म्हणू शकतो.
मॅम, शासनाद्वारे स्तन कर्करोगासंबंधी काय उपाययोजना केल्या जातात? शासनातर्फे एक स्तन कर्करोग जागृती आणि जनजागृती आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार अभियान याच्या अंतर्गत सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रभरातल्या बुधवारच्या दिवशी एक ब्रेस्ट OPD म्हणून चालू करण्यात आलं आहे अभियान. या अंतर्गत कुठलीही महिला स्वतःची तपासणी करून घेऊ शकते. हे निःशुल्क आहे. तसेच कुठल्याही महिलेला जर का स्तनामध्ये कुठलीही गाठ किंवा काहीही प्रॉब्लेम आढळला तर आठवड्याचे सगळेच दिवस सर्जरी OPD ही चालू असते. तर तिथे जाऊन सल्ला घेतला जाऊ शकतो, तपासणी होऊ शकते. त्याच्यात वेगवेगळ्या ज्या तपासण्या आवश्यक आहेत त्या होऊ शकतात आणि इलाजसुद्धा होऊ शकतो. तर हे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, पण त्याच्यासाठी जागृत राहून आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, हे जरुरी आहे. बरं मॅम, आज या ठिकाणी तुम्ही दर्शकांना काय सल्ला देणार? माझा सल्ला हा राहणार आहे की स्त्रियांनी स्वतःच्या प्रकृतीची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे आणि जर का आपल्याला काही त्रास होत असेल तर ते दुखणं अंगावर काढणे हा जो आपण प्रकार म्हणतो ते टाळून आपण योग्य निदान, योग्य सल्ला घेतला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण एखादा आजार जेव्हा अंगावर काढतो तर आपण कधी आपण आपल्या फॅमिलीचं कारण असतं की बाबा हे होईल ते होईल, पण जर आपली प्रकृतीच चांगली राहिली नाही तर आपण आपल्या फॅमिलीची, आपल्या कुटुंबाची काळजी तितक्या सक्षमपणे नाही घेऊ शकणार. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आपल्याला काहीही कुठेही स्तनामध्ये काही गाठ आहे किंवा असा प्रॉब्लेम वाटला तर सल्ला घेणं हे अतिशय योग्य राहील. आणि सगळ्या गाठी या कॅन्सरच्या नसतात, त्याच्यामुळे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. जास्त वेळा ही कॅन्सरची गाठ नसते, तर ॲक्च्युली हे जेव्हा लक्षात येतं की कॅन्सरची गाठ नाही आहे तेव्हा ते जास्त कम्फर्टेबल फिलिंगसुद्धा असतं. त्याच्यामुळे उपचार आणि निदान टाळण्यापेक्षा योग्य उपचार आणि जर का डायग्नोसिस झाला तर त्याचा डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आज दर्शकांना अगदी मोलाचा सल्ला इथे मिळालेला आहे. मॅम, आपण आज इथे आला आणि आम्हाला वेळ दिला, योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.